अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील ग्रामसभा विविध सामाजिक, प्रशासकीय आणि स्थानिक मुद्द्यांवरून कमालीची तापली। गावातील कथित लव जिहाद आणि महिला अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींना आणि अशा प्रवृत्तींना गावात कायमस्वरूपी बंदी घालावी अशी जोरदार मागणी सकल हिंदू समाज व ग्रामस्थांनी केली। या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मजा कृष्णात करपे होत्या। सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी गीता कोळी यांनी विषयांचं वाचन केले। या ग्रामसभेत कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, अतिक्रमण आणि क्रीडा संकुल उभारणी यासारख्या अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली। काही दिवसांपूर्वी गावात घडलेल्या अत्यंत गंभीर व दुर्दैवी घटनेमुळे शिरोली पुलाची गावातील शांतता व सामाजिक वातावरण मोठ्या प्रमाणात बिघडले आहे। या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी व जनजागृती करावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी केली। गावातील कथित बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही अभिजित कोळी यांनी केली, तर परप्रांतीय भाडेकरूंच्या कुटुंबांच्या कागदपत्रांची कडक पडताळणी करण्याची मागणी संभाजी भोसले यांनी लावून धरली। ग्रामसभेमध्ये गावातील शांतता, सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेसाठी अनेक ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले। यामध्ये गावात पुन्हा असे विष घालून शांतता भंग होऊ नये यासाठी संबंधित धर्मांध जिहादी युवकांना गावात कायमची बंदी करावी व या घटनेमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि गावात असे काही जाळे रॅकेट कार्यरत आहेत का याचा पोलिसांनी संपूर्ण तपास करावा। अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची गावात पुनरावृत्ती होणार नाही याची प्रशासनाने कडक काळजी घ्यावी। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, तसेच आरोपींना कायद्यानुसार कठोरतम शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याची कोणाचंही धाडस होणार नाही। ग्रामपंचायत शिरोली पुलाची यांनी स्वतः या प्रकरणासाठी सक्षम, अनुभवी आणि अशा गुन्ह्यांमधील तज्ज्ञ स्पेशलिस्ट वकील नियुक्त करावा। पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कमाल शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत व पाठपुरावा ग्रामपंचायतीनं करावा। गावातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी तातडीने महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी। शेत जमिनीलगतच्या गायरान क्षेत्रात उभारण्यात आलेल्या मोठ्या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असून हे अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली। गावठाणातील अतिक्रमणांबाबत प्रशासनाने स्पष्ट नियम जाहीर करावेत असे संभाजी गायकवाड यांनी म्हणाले। खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचं सांगत ते हटवण्याची मागणी सरिता मानकापुरे यांनी केली। यावर बोलताना सरपंच करपे आणि खासगी कॅमेऱ्यांची पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सार्वजनिक ठिकाणी अधिकृत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे स्पष्ट केले। मकाजी पाटील मळा परिसरातील रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था तातडीने सुधारण्याची मागणी माजी सरपंच विठ्ठल पाटील व मंदार पाटील यांनी केली। ग्रामपंचायतीकडून तक्रारींची पोहोच मिळत नसल्याची खंत सुनीता माने यांनी व्यक्त केली, तर भानुदास माळी यांनी नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याची मागणी केली। या वादळी चर्चेदरम्यान गावासाठी एक अत्यंत सकारात्मक निर्णयही समोर आला। शिरोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अमोल पाटील व श्रीधर पाटील यांनी मांडला होता। यासाठी सुरुवातीला 25 एकर जागेची मागणी करण्यात आली होती। प्रशासनाकडून ही मंजुरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभेत देण्यात आली। या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले। यावेळी ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, पंचायत समिती सदस्य कमल कोंदांडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी, बाजीराव पाटील, मोहम्मद महात, आरिफ सरजे खान, सुजाता पाटील, मनीषा संगपाळ, रजिया देसाई उपस्थित होते। तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, शक्ती यादव, कृष्णात करपे, दीपक यादव, प्रकाश कोंदाडे, प्रशांत कागले, बाळासाहेब पाटील, संपंत संगपाळ, धनाजी पाटील, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।